ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अश्विन हा प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो। जेव्हा इथे प्रिया विचार करायला लागते हा वेडा माझ्या प्रेमात अजून आहे, याचा फायदा आपण करून घ्यायला पाहिजे आणि याचा वापर करून आपल्याला जेलच्या बाहेर पडता येईल। तेव्हा अश्विन बोलायला लागतो तन्वीला हे काय झालं, आणि अश्विन बोलायला लागतं की हे झालं तरी पण माझा तुझ्यावर खूपच विश्वास आहे। त्याच टायमाला प्रिया त्याच्याबरोबर रडण्याचा नाटक करायला लागते आणि प्रिया सांगायला लागते की अर्जुनने मला फसवलेलं आहे। तेव्हा अश्विन बोलायला लागतं हे सगळं मला माहित आहे, आणि प्रिया सांगायला लागते की अर्जुन आणि सायलीने मला फसवून मला 7 वर्षाचे शिक्षेसाठी या जेलमध्ये पाठवलं आहे। या केसमध्ये माझा काही संबंध नव्हता आणि आपल्या दोघांना वेगळं करण्यासाठी या सायली अर्जुनचा हा सगळा कट होता। त्याच टायमाला अश्विन बोलायला लागतो की काय झालं तरी पण मी या दादा बहिणीला सोडणार नाही, काही काळजी करू नको, मोठ्यातला मोठा वकील लावून तुला मी या जेलमधनं सोडून द्या। प्रिया बोलायला लागते की लवकरात लवकर या जेलमधून मला बाहेर काढ, या जेलमध्ये असलेल्या सगळ्या गुंडांबरोबर मी राहू शकत नाही। इथे अश्विन बोलायला लागतो मी आता मोठ्यातला मोठा वकील शोधतो आणि तुला या जेलमधून बाहेर काढतो।